जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदी सोनीताई पंकज कदम यांची निवड करण्यात आली, तर ज्योती देवीदास बोरसे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली। ही निवड बिनविरोध झाली असून पीठासन अधिकारी म्हणून राहुल जाधव आणि सहाय्यक विकासासाठी भाऊसाहेब अकलाडे यांनी जाहीर केली। समिती सभापती निवडीसाठी शुक्रवार 1 मार्च रोजी धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली। समिती सभापती पदांची निवड जाहीर होताच नवनिर्वाचित सभापती सोनीताई पंकज कदम व ज्योती देवीदास बोरसे यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला। नवनिर्वाचित सभापतींवर अभिनंदन याचा वर्षाव करण्यात आला। विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। दोन्ही नवनिर्वाचित सभापतींनी जिल्हा परिषद आवारातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले। या ठिकाणी उपस्थित बबन चौधरी, धरतीताई देवरे, कामराज निकम, पंकज कदम, देवेंद्र पाटील, हर्षवर्धन दहिते, इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। दोघा विषय समितींच्या सभापती निवडणूक आजचा नॉमिनेशन पेपर भरण्याचा शेवटचा दिवस आणि आज शिंदखेडा तालुक्यातील दोघा सभापतींनी राजीनामा दिले आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया आज या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबामध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज दादा कदम यांच्या पत्नी आमच्या वहिनी सोनीताई कदम यांची सभापती म्हणून निवड झाली आणि दुसरे आमचे वर्षी गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांचं एक तालुक्यामध्ये घराण्याचं नाव आहे आणि काहीतरी सर्वसामान्याची काम करण्याची ज्यांना जाण आहे असे देवा बापू यांच्या धर्मपत्नी आमच्या वहिनी साहेब सौ ज्योतिताई बोरसे या दोघांची आज एकमताने बिनविरोध या ठिकाणी निवड झाली आणि सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी उपस्थित झाले। म्हणून भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने, वर्षी गटाच्या वतीने, खराण्या गटाच्या वतीने आणि तमाम शिंदखेडा तालुक्यातील जनतेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो।